तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता छान ब्लॅक कलरचा शर्ट घालून तयार झालेला असतो, पण त्याला आता कपाटातून ईश्वरी एक वेगळा शर्ट काढून देते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही हा शर्ट घाला, हा शर्ट तुमच्यावर छान दिसेल. पण अर्णव म्हणतो की नाही, हा सर या ट्राउझरवर सूट होणार नाही ना. त्यावर ईश्वरी म्हणते, असं सुद्धा असतं का पुरुषांचंही? मला असं वाटलं होतं या सगळ्या गोष्टी फक्त बायकांच्याच असतात. तर अर्णव म्हणतो की मग मी शेवटी आहे कोण? अर्णव राज्याध्यक्ष. आणि अर्णव राज्याध्यक्ष असे साधेसुधे कपडे घालेल का? त्यालाही सगळ्या गोष्टी अगदी टिपटॉपमध्ये लागतात. म्हणूनच मलाही असं वाटतं की मी ज्या काही गोष्टी समोर ठेवल्या आहेत त्याच घालाव्यात, कारण व्यवस्थित राहावं असं मला तरी वाटतं. मग आता ईश्वरी म्हणते की सर मला माहीत नव्हतं, मी तुमचा वेळ वाचावा यासाठी हे सगळं केलं. असं देखील ईश्वरी बोलते आणि तिकडनं निघून जाते. पण अर्णवला ईश्वरीचे या सगळ्या गोष्टींना खूप जास्त आवडतात. म्हणजेच तो सुद्धा आता विचार करत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की हे सगळं हिने केलं तर सही, पण मला या सगळ्या गोष्टींची खरंच इतकी सवय होते का? आणि मला या सगळ्या गोष्टी इतक्या आवडायला लागल्यात का? याचाच विचार आता तो करत असतो. दुसरीकडे नम्रता हिने आता घरी जाऊन काल घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. त्यामुळे आता घरात सगळेजण अर्णववर हल्ला झाला ही गोष्ट ऐकूनच बेचैन झालेले असतात. सगळेजण विचार करत असतात आणि म्हणत असतात की इशूने सुद्धा या गोष्टी सांगितल्या नाही आणि तू सुद्धा या सगळ्या गोष्टी आज सांगतेस. अवय बापू बरे तर असतील ना? एक काम कर ग, तू कॉलच कर त्यांना, असं देखील हत्या आता बोलू लागते. मग काय, लगेचच ईश्वरीच्या आईने आता कॉल करायला घेतलेला असतो. ईश्वरीची आई लगेचच कॉल करते. तर इशू जी आहे ती किचनमध्येच आता स्वयंपाकाचं बघत असते, कारण आता अर्णवला नाश्ता वगैरे सगळं काही तिला द्यायचं असतं ना. म्हणूनच आता इशू किचनमध्ये असताना तिच्याजवळ मोबाईलही असतो. त्याच वेळेला आता इशू मोबाईलवर फोन आलेला आईचा पाहते. ती खूप जास्त खुश होते. आई बोल ग, आज सकाळी सकाळी कशी आठवण आली? त्यावर आई इशूला सांगते की काय ग इशू, तू माझ्याशी बोललीस पण मला काल घडलेला प्रकार नाही सांगितलास ग, म्हणजे तू ही गोष्ट लपवायला लागलीस आता माझ्यापासनं. तर ईश्वरी म्हणते की आई तुला टेन्शन होईल, काळजी वाटेल म्हणून तुला मी नाही सांगितलं नाही हे सगळं, नको इतका विचार करू, सगळं काही ठीक आहे. पण आता मला ना खरंच जीवाला खूप जास्त घोर लागलाय. काय असेल काय नाही, किती घाबरले मी, काय सांगू तुला. दुसऱ्या वेळेला इशू म्हणते की आई शांत हो, म्हणूनच तर या सगळ्या गोष्टी मी तुला नाही सांगितल्या ना. मला माहिती आहे की तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होईल, म्हणून तर ह्या गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता आत्या फोन स्पीकरला टाकायला सांगते आणि ती सुद्धा इशूला बोलत असते, इशू हे काही माहीत नाही हा, तू आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवायला लागलीस आणि हे सगळं कशाला करतेस तू. आणि तुला एक गोष्ट सांगते, आम्हाला तुझी खूप जास्त काळजी वाटते, आम्हाला आत्ताच्या आता तुला भेटावंच वाटते. नाहीतर एक काम करतेस का, तूच येतेस का इथे? बरेच दिवस झाले तसंही तू आणि जावई बापू आलेलात नाही, असं आता आत्या बोलू लागतात. त्यावर आईसुद्धा इशूला सांगते की हो हो याल का तुम्ही जरा. तर इशू म्हणते अगं आई मलासुद्धा भेटायची इच्छा होते ग, पण आता मी सहज असं कसं बोलणार, आधी मला अर्णव सरांशी बोलावं लागेल आणि मग मी तुला सांगते, असं आता इशू आपल्या आईला फोनवर सांगते. पण इकडे अर्णवने हे सगळं बोलणं आता ऐकलेलं असतं. अर्णव आता लगेच इशूकडे येतो किचनमध्ये. खरं तर त्याला ना दाखवायचं असतं की तिने दिलेला तो शर्ट चॉईस करून तो घातलेला आहे, म्हणून तो मुद्दामून तिला ते दाखवायला आलेला असतो आणि तिच्यासमोर मुद्दामून तो असे शर्टचे इशारे करत असतो की तिने बघायला हवं. पण तिचं काही लक्षच नसतं, ती तिच्याच तंद्रीमध्ये असते. तर अर्णव तिला म्हणत असतो की मी सिंदौर आपल्याला जायचं आहे ना तुझ्या आईकडे, माझ्या सासरी जायचे. त्यावर इशू चकित होते आणि इशू म्हणते खरंच खरंच जायचंय? तर हो आपल्याला खरंच जायचंय, पण मला सांगा तुम्ही माझं फोनवरचं बोलणं ऐकलं ना? तर अर्णव म्हणतो की हो ऐकलं, पण आपण जाऊया हां, कारण मलाही बरेच दिवस झाले तुझ्या घरच्यांना भेटून, मलाही वाटते की त्यांना भेटावं एकदा, मग जायचं ना. तर इशू लगेचच खुश असते, कारण तिला ऑलरेडी तिच्या घरच्यांना भेटायचं असतं आणि त्यामुळेच ती खूप जास्त हॅप्पी असते. अर्णव मात्र कॉलर वर करून हाताच्या घड्या घालत तिला दाखवायचा प्रयत्न करत असतो, पण ती काही बघत नसते. त्याच वेळेला आता जेव्हा तिकडनं तो चाललेला असतो
इशू अर्णवकडे बघते तर अर्णवला ती थांबवते. अर्णव सर, हे तुम्ही माझ्या आवडीचं शर्ट घातलं, म्हणजे मी तुम्हाला सिलेक्ट करून दिलं होतं, मी तर पाहिलेच नाही. अर्णव आता पुन्हा एकदा वळून किचनमध्ये येतो आणि इशूकडे येऊन तो आता म्हणू लागतो की हो, मी तू दिलेलं हे शर्ट घातलं कारण मला असं वाटतं की तू सुद्धा काहीतरी माझ्यासाठी परफेक्ट असं निवडलं असेल. आणि तसंही बघ ना, मिस इंदौर आणि भडकूचंद हे दोघंही जण एक झाले आहेत, तर थोडंफार आपण हे कॉम्बिनेशन चेंज करायला हवंच की. असा विचार करूनच तर मी हे सगळं केलेलं आहे, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी अर्णव ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी ही लाजू लागते आणि तिला आता खूप छान वाटतं की अर्णवने आपण दिलेलं शर्ट जे आहे ते घातलेलं आहे. त्यामुळे ईश्वरी ही थोडी का होईना खुश असते. आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की आता अशा सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायलाच हवी की, कारण मलाही आवडतात या सगळ्या गोष्टी, असं आता अर्णव बोलत असतो. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी लगेचच ईश्वरीच्या माहेरी जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता इकडे हे लवबर्ड्स कुठे राहिले, अजूनही आले कसे नाही, असा मोठा प्रश्न पडलेला असतो अंजलीला मामाला. पण इकडे मात्र आता मामा विचार करत असतो की बरं झालं हे दोघंही जण आले नाही आहेत, म्हणजे हे दोघंही जण काल घडलेल्या प्रकरणावरनं घाबरलेले असणार आहेत. पण दुसरीकडे आता मामा हे म्हणत असतात की जाऊ दे, ते आराम करत असतील. पण लगेचच इथे मात्र या राकेशचं सुरूच असते की, म्हणूनच आता राकेश मुद्दामूनच म्हणत असतो की मला असं वाटतंय ना मामा, त्यांना जरा भीती वाटते म्हणूनच. मग मामाला कळतं की या नक्की चापलूसला काय म्हणायचं आहे ते, त्यामुळे मामा आता तिच्याकडे रागातच बघतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण माहेरी गेलेली असतात. पण अंजली म्हणत असते की जरा मी जाऊन बघून येते रूममध्ये जाऊन, कुठे गेलेत, काय करतायत ते, अजून कसे आले नाहीत ते, असं म्हटल्यानंतर पण मामा अडवत असतात आणि मामा म्हणत असतात की नको नको, त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा आपल्याला. ते दोघंही जण स्वतःमध्येच हरवले असतील कदाचित, म्हणून आले नसतील, येतील ते त्यांना यायचे तेव्हा. आकाशही बोलवायला जात असतो, आकाशलाही मामा थांबवतात आणि सांगत असतात की ते दोघंही जण खाली आले नाहीत, याचा अर्थ ते त्यांच्या रूममध्ये असतील, ते काहीतरी विचार करत असतील, त्यांचं काहीतरी बोलणं चालू असेल आणि आपण त्यांच्यामध्ये डिस्टर्ब करणं चुकीचं आहे ना. आणि दुसरीकडे मात्र मनातल्या मनातच आता इकडे राकेशची चर्चा मात्र सुरू असते. त्याला हेच वाटत असतं की नक्कीच ना हे दोघंही जण घाबरलेले असणार आहेत आणि त्यामुळेच ना हे दोघंही जण आलेले नाही आहेत, असं काहीसं आता वाटू लागलेलं असतं. राकेश म्हणतो की अशीच भीती यांच्या मनात ठेवायला हवी, तेव्हाच तर आपल्याला जे हवंय ते साध्य करता येईल. म्हणजे त्याला असं वाटत असतं की ह्या दोघांना असंच घाबरवून ठेवलं तर हे दोघंही जण त्याच ह्याच्यामध्ये राहतील आणि ही लोक काही या सगळ्या गोष्टीचा विचार करणार नाही, जवळ येणार नाही. पण इकडे तर सगळं काही उलटच होऊन बसलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण जे आहेत ते आता मस्तपैकी माहेरी गेलेले असतात. आणि जेव्हा ईश्वरी आणि अर्णव घरी येतात ना, तेव्हा मात्र आता आई पहिल्यांदा अर्णवची आणि इशूची दृष्ट काढते. त्याच वेळेला आता ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णव सरांचं जे काही झालंय तेव्हा आपणही काल दृष्ट काढायला हवी होती, एवढा मोठा हल्ला झाला त्यातून वाचवले ते. मग आता ईश्वरी म्हणते की आई, काल माझ्या डोक्यातच नाही अर्णव सरांची दृष्ट काढायची, बरं झालं आज तू तर काढलीस. तर हो का, तुला पण काढायची होती का तुझ्या नवऱ्याची दृष्ट, असं बोलून आता सुप्रिया मुद्दामून चिडवू लागते. त्यावर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता आत जातात. दोघंही जण जेव्हा आत जातात तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तू बस, मला ना बाबांना भेटायचं आहे, बाबा आतमध्येच असतील ना, असं तो आता नमूला विचारतो. तर नमू म्हणते की हो, बाबा आतमध्येच आहेत. तर अर्णव आणि ईश्वरी आल्यामुळे आता घरातही आनंदाचं वातावरण असतं. आई, नमू, आत्या सगळेच जण खुश असतात, कारण आज बऱ्याच दिवसाने ईश्वरी माहेरी आलेली असते. लग्न झालं होतं तेव्हा अर्णवसोबत ती आता त्या सगळ्या कार्यक्रमाला आली होती. पण त्यानंतर मात्र आताच ईश्वरी आल्यामुळे थोडंसं बेचैनी वाटत होती. पण खरं तर आनंदही होता. अर्णव इतक्या मोठ्या संकटातून वाचला आहे, हेच काहीसं त्यांच्यासाठी खूप मोठं होतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे बोलत असतानाच अर्णवने म्हटलेलंच असतं की मी जरा बोलून येतो, तू तोपर्यंत आईशी बोल, मला जरा काकांना बघून यायचं आहे.
काका आतमध्येच असतील, म्हणूनच आता तो आतमध्ये जायला निघतो. आणि जेव्हा तो आता आतमध्ये जायला निघतो तेव्हा मात्र आई तिथेच असते. आईने आता त्या दोघांसाठी पाणी वगैरे सगळं काही आणलेलं असतं. तर तेवढ्यातच आता इशू विचार करते की अर्णव सर किती करतात ना, म्हणजे माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी. आणि आजही बघा ना, ते आज इथे आलेत पण आधी बाबांना भेटायला गेलेत, असाच विचार आता मनामध्ये येत असतो. तर दुसरीकडे मात्र आता इशूला पाणी वगैरे देऊन झाल्यानंतर नम्रता आता पुढचं काही ते खायला वगैरे बनवायचं बघत असते. पण आता आईसुद्धा किचनमध्ये चाललेली असते. पण आईला आता किचनमध्ये जाण्यापासून अडवलेलं असतं इशूने. आणि इशू आईला घट्ट मिठी मारते. इशू आईला म्हणत असते की आई, मला जर तुझ्याशी बोलायचे, बस ना गं जरा इथे. तर आई म्हणत असते की काय गं, आता तुला काय झालं आहे. त्यावर इशूला आता प्रत्येक गोष्टी बघायच्या असतात ऐकून की नेमकं काय असतं, कसं असतं. आणि म्हणूनच तिने आता विचारलेलं असतं की आई, मला एक गोष्ट सांगशील का, म्हणजे बाबांना हा असाच चहा लागतो, हे तुला कधी कळलं गं, कसं कळलं, जरा सांग ना मला. म्हणजे आता ईश्वरीसुद्धा कुठेतरी विचार करायला लागलेली आहे. आपल्या नवऱ्याचं सुद्धा हे सुद्धा सुप्रियाला कुठे का होईना कळत असतं. म्हणून सुप्रिया तिची मजा घेत असते आणि तिला विचारत देखील असते की या सगळ्या गोष्टी तुला आजच कशा सुचल्या गं. ईश्वरी म्हणते की अगं आई, सांग ना गं, मलासुद्धा ऐकायचं आहे. म्हणजे बाबांच्या आवडीनिवडीचा कसा काय तू इतका विचार केला. त्यावर आता ईश्वरीची आई ईश्वरीला कानमंत्र देऊ लागते. आणि आपण आपल्या नवऱ्याच्या मनातलं ओळखायला शिकायचं. त्याला काय हवं, काय नको याची पूर्ण तपासणी घ्यायची. आणि मगच आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या करू शकतो. प्रत्येक वेळेला आपण नवऱ्याला आपलंसं करू शकतो या सगळ्या गोष्टींमुळे, असं देखील आता इशूची आई इशूला सांगून समजावत असते. सुद्धा हे सगळं ऐकून खूपच जास्त चकित झालेली असते. कारण इशूसाठी या सगळ्या काही गोष्टी एकदमच छान होत्या. तर दुसरीकडे मात्र आता इशू विचार करत म्हणत असते की आपल्यालासुद्धा असंच काहीसं आता करावं लागेल. तेव्हाच तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे करू शकतो. म्हणजे अर्णव सरांच्या आवडीनिवडीसुद्धा आपल्याला जपायला हव्यात एक बायको म्हणून, असाच विचार ईश्वरीच्या मनात असतो. म्हणूनच तर तिने आईला तू बाबांची आवड कशी जपली याबद्दल विचारलेलं होतं. तेवढ्यातच अर्णव बाबांना घेऊन बाहेर आलेला असतो. तर बाबांना पाहून इशू खूपच जास्त खुश झालेली असते आणि इशू लगेच बाबांना भेटायला जाते. बाबा खूपच खुश असतात हे इशूला दिसतं. तर बाबा, मला माहिती का खुश आहेत, कारण मी बाबांना भेटायला आली आहे म्हणून ना बाबा तुम्ही इतके खुश आहात. अर्णव म्हणतो नाही, यासाठी बाबा खुश नाही आहेत. बाबा ना खरं तर यासाठी खुश आहेत की तू हॅप्पी आहेस ना, म्हणून बाबाही हॅप्पी आहेत. हा यातला फरक आहे, असं देखील आता इकडे अर्णव बोलत असतो. तर ईश्वरी म्हणते की आता तुम्ही माझ्या वडिलांच्या मनातलं ओळखायला लागलेलात का. मला माहिती आहे ना माझे बाबा का खुश आहेत ते. तर आता हेच आहे का, थांबा मीच बाबांना विचारते. आणि असं बोलून ती आता बाबांना विचारायला लागते. बाबांना म्हणत असते की बाबा, मला सांगा की तुम्ही हॅप्पी का आहात. मी इथे आले म्हणून ना तुम्ही नेहमीप्रमाणे मला डोळ्याने इशारा करून सांगा. पण जेव्हा ईश्वरी प्रश्न विचारते तेव्हा मात्र आता काका जे आहेत ते डोळ्याने इशारा वगैरे काही करत नाही. पण दुसरीकडे मात्र जेव्हा अर्णव प्रश्न विचारतो ना तेव्हा मात्र बाबांनी एकदम डोळ्याने इशारा करून सांगितलेलं असतं की इशू हॅप्पी आहेत म्हणून ते हॅप्पी आहेत. मग काय, इशूही चकित होते, इशूही विचार करते, मग आपण जे काही म्हणत होतो ते बरोबर आहे. म्हणजे अर्णव सर खरंच ना किती या सगळ्या गोष्टीचा विचार करतात, खास करून माझ्या घरच्यांचा. आता माझ्या घरच्यांची मनंसुद्धा अर्णव सर ओळखायला लागले आहेत. तर असंही आता इथे बोललं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता इशू बाबांना म्हणत असते की बाबा, खरंच ना तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आहे. तर इकडे मात्र या सगळ्या गप्पा गोष्टी सुरू असतात. तर अर्णवला आता नमू म्हणत असते की बरं झालं हां जीजू, तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, कारण आम्हाला ना या सगळ्याचं इतकं नॉलेज नव्हतं. खरं तर क्लाउड किचनमध्ये काय कमी जास्त हवं या सगळ्याबद्दलची माहिती अर्णव ह्या सगळ्या घरातल्यांची काळजी करत पोचवत होता. म्हणूनच आता ईश्वरीच्या समोरच आता हे सत्य आलेलं असतं. अर्णवला असं नाश्त्यासाठी बसवलं जातं. अर्णवला सांगितलं जातं की घ्या नाश्ता करून घ्या.
नमू जी आहे ती आता त्या क्लाउड किचनबद्दलची इन्फॉर्मेशन सांगत असते. मग काय क्लाउड किचन इतकं भारी चाललं आहे आणि खूप जास्त सपोर्ट आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे जिजू शक्य झालेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. दुसरीकडे आत्याही म्हणत असतात की खरंच ना, तुम्हाला काय सांगू, तुम्ही इतका सपोर्ट आम्हाला करताय ना, कुठून काय माल घ्यायचा आणि या सगळ्या गोष्टी, त्यामुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्यात. खरं तर आजच्या ह्या काळात जावई म्हणून तुम्ही आमच्यासाठी खूप करताय. खरं तर तुम्ही आमचे जावई नाही तर तुम्ही आमच्या मुलाप्रमाणेच आमची काळजी घेताय असं देखील आता इथे आत्या बोलत असतात. आणि हे सगळं ऐकून तर इशू चकितच होत असते, कारण इशूसाठी हे एकावर एक धक्के असतात. इशू विचार करत असते की हे सगळं चाललंय तरी काय, म्हणजे मीही विचार केला नव्हता. पण दुसरीकडे मात्र आता तुम्ही जी काही डॉक्टरांची वेगळीकडे ट्रीटमेंट घ्यायला सांगितलेत ते डॉक्टर हे खरंच खूप चांगले आहेत असं आता नम्रता पुन्हा एकदा बोलते. म्हणजे बाबांचे औषध उपचारसुद्धा वेगळ्या डॉक्टरांकडे सुरू झालेत असा विचार आता इशूच्या मनात सुरू असतो. मग या सगळ्या गोष्टी मला माहीत नाही, मग अर्णव सर मागून हे सगळं करतायत. घरात इतकं ह्या राकेशचं टेन्शन असताना सुद्धा हा सगळा विचार आता इशू करू लागते. आणि इशूला सुद्धा आता अर्णव खरंच ना, भडकूचंच्या पुढे सुद्धा ह्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना विचारतही नाही. म्हणजे आता तिलाही तिचं चूक कळत असते की मी ह्यांना ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. अर्णव सर खरंच खूप वेगळे आहेत आणि मी अर्णव सरांना ओळखायला चुकली आहे हे आता कुठेसं तिला जाणवू लागलेलं असतं. मग आता इथे जो अर्णव असतो तो सुद्धा सांगत असतो की तुम्हाला कधीही काही मदत लागली ना तर मला सांगत जा, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, तुम्ही कधीही एकट्या त्याचं समजू नका. मग आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्णव बोलत असतो ना, तेव्हा इशू म्हणत असते की हे सगळं काय आहे मला सांगाल का. त्यावर मात्र आता इशूला आई सांगू लागते की अगं आम्हालाच ना सध्या ना लक्ष नव्हतं कसं काय करायचं, आम्हाला जमत नव्हतं. पण त्यावेळेला नेमकं ना आपले जावई बापू आहेत ना, त्यांनी प्रत्येक वेळेला फोन करून प्रत्येक गोष्टीची चौकशी केलेली आहे. हे जमतंय का, या गोष्टी करू शकताय का, आणि त्या पद्धतीनेच आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आता आम्हाला जमायला लागत आहेत असं देखील आता आई बोलत असते. आणि तेवढ्यातच आता आत्या बोलत असतात की चल गं नमू, आपल्याला खूप मोठी ऑर्डर आली आहे ना क्लाउड किचनला, ती तर आपल्याला पूर्ण करायलाच हवी. आता आपण वेळ घालवून चालणार नाही, चल असं देखील आता म्हटलं जातं. मग नमू आणि आत्या लगेचच किचनमध्ये जायला निघतात, कारण त्यांनाही आता पुढचं काम करायचंच असतं. पण इशू मात्र आता अर्णवकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असते. तिला खूप छान वाटत असतं, म्हणजे अर्णव सर आपल्या घरातल्यांची किती काळजी घेतात, बाबांची तर घेतात आणि बाकी इतर ठिकाणी सुद्धा त्यांचं किती लक्ष असतं. स्वतःचा बिझनेस, माझं घरदार, त्यासोबत घरात एक वेगळाच मॅटर, त्या राकेशचं सगळं काही चाललेलं, यातून सुद्धा ते इतकी काळजी घेतात. म्हणजे अर्णव सर ह्यांना ओळखायला मी खरंच चुकलेली आहे, त्यांचे एक वेगळंच रूप माझ्यासमोर उघड होते असाच आता मनात ती विचार करत असते. दुसरीकडे आता चहा खरंच खूप छान झाला आहे असं अर्णव आता बोलत असतो. त्याच वेळेला आता बाबासुद्धा खूप जास्त हॅप्पी असतात, कारण इशूचा आनंद त्यांना दिसत असतो आणि इशूच्या पाठीमागे अर्णव हा नेहमीच खंबीरपणे उभा असतो. या सगळ्या गोष्टीही आईला एकदम छान पद्धतीने माहिती असतात. इशूला आता अर्णव म्हणतो की चल आता आपल्याला निघायला हवं, कारण मलाही ऑफिसला जायचं आहे, खूप उशीर होतो आहे. इशूलाही आता तिच्या आईबाबांना भेटून आनंद झालेला असतो, त्यामुळे इशूही म्हणते की हां जाऊया, आपण निघूया आता. चल आई बाबा मी येते, पुन्हा कधीतरी येईन तुम्हा सगळ्यांना भेटायला. खरंच आज बऱ्याच दिवसांनी तुम्हा सगळ्यांना भेटून ना खूप आनंद झाला आहे, खूप बरं वाटलं आहे, मन अगदी शांत झालं आहे असं देखील आता ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता अर्णव आणि इशू हे दोघंही जण आईबाबांचा आशीर्वाद घेतात आणि लगेचच तिकडनं जायला निघतात. तर जेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी जोडीने आईबाबांचा आशीर्वाद घेतात तेव्हा आईबाबांना सुद्धा खूप छान वाटतं. इशूच्या आईला सुद्धा आता कळलेलं असतं सुप्रियाला की इशूची गाडी जी आहे ती आता मार्गावर लागलेली आहे, कारण इशूने ज्या पद्धतीने आईने प्रश्न विचारलेले होते त्यावरूनच या सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात. बाबांचे सुद्धा आशीर्वाद घेतात दोघंही जण आणि आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघतात.
तर त्याच वेळेला तर दोघंही जण तर बाहेर पडलेले असतात. अर्णव इशूला बाहेर पडल्यावर बोलत असतो की चल आता मला इथून आहे ना ऑफिसला जायला हवं. आणि त्याच वेळेला इथे इशू आणि अर्णव हे दोघंही जण बोलत बोलत चाललेले असतात. इशूचा पाय घसरतो आणि इशू आता घसरून पडणार असते. इशू जेव्हा घसरून पडणार तितक्यातच अर्णव तिला सावरतो आणि अर्णव एकटक इशूकडे पाहू लागतो. इशूला आता वाटत असतं की खरंच ना अर्णव सर प्रत्येक गोष्टीमध्ये आपली किती काळजी करतात, किती आपलंसं करतात मला याचाच ते विचार करत असते. त्याच वेळेला अर्णवच्या लक्षात येतं की तो त्याचा मोबाईलला आतमध्येच विसरला आहे. तो ऐश्वर्याला सांगतो, अगं मी सिंदूर, मी तर मोबाईलच आतमध्ये विसरलोय. मग इशूसुद्धा अर्णवसोबत आतमध्ये जायला निघते पुन्हा एकदा. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथे सुप्रिया आणि त्याचसोबत जे ऐश्वरीचे वडील असतात ते दोघंही जण बोलत असतात. ईश्वरीची आई जी आहे ती बाबांना सांगत असते, खरं तर ना आज अर्णव जो आहे तो इशूच्या पाठीमागे ज्या पद्धतीने उभा राहतो ना ते खरंच बघितल्यानंतर ना मला आपली आठवण येते. म्हणजे आपल्या बाबतीतही बघा ना असंच काहीसं झालं होतं. जो काही प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता तेव्हा मलाही वाटलं होतं की माझं काय होईल काय नाही, पण त्यावेळेला सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात. त्यावेळेला तर मला असं एकदम हरल्यासारखं झालं होतं की माझ्या बाबतीत काय होणार आहे. कारण सगळीकडे त्या दाखवणाऱ्या बातम्या आणि मग त्या माणसामध्ये आणि माझ्यामध्ये असणारे ते संबंध या सगळ्यामुळे खूपच वातावरणामध्ये फरक पडला होता. आणि तरीसुद्धा त्या सगळ्यातून मला बाहेर पडता येत नव्हतं. पण तुम्ही मला या सगळ्यात हेल्प करत होतात, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे असं देखील आता इशूची आई बोलत असते. आणि तेवढंच नेमकं वाक्य जे आहे ते आता इशू आणि अर्णवने ऐकलेलं असतं. आणि त्यामुळे इशू आणि अर्णव जे आहे ते आता पाहतच राहतात आणि ते म्हणत असतात की काय या सगळ्या गोष्टी काय बोलताय तुम्ही, असं ते दोघंही जण आता विचारू लागतात. या सगळ्या गोष्टी या अर्णवच्या वडिलांच्या बाबतीतही घडलेल्या होत्या. त्याच गोष्टींबद्दल आता सुप्रिया बोलत असते. त्यामुळे आता त्या दोघांनाही धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.